ओ माय गॉड, बिग बॉस OTTच्या घरामध्ये गेलेला आहे आपले नवीन होस्ट मराठीचे, ते म्हणजे रितेश भाऊ देशमुख. आणि तिथं गेलेत तर गेलेत, पूर्ण हवा करून टाकलेली आहे बिग बॉस OTTच्या घरामध्ये. कारण की ज्या पद्धतीने त्यांनी एंट्री मारली ना, ते डायरेक्ट कन्फेशन रूम मध्ये तिकडे बसलेला होता रितेश भाऊ आपला. आणि तिकडून मस्त त्यांचं चाललं होतं, तंटा नाही तर घंटा नाही. बिग बॉस सुद्धा तिकडे मराठीत बोलायचा प्रयत्न करत होते. तर तुम्ही समजून जा, यंदाचे बिग बॉस मराठीचे प्लॅनिंग देखील खूप जास्त झालेली आहे. आणि कुठे ना कुठेतरी हेच हवं होतं मराठीच्या प्रेक्षकांना, की ह्याची प्रमोशनची जी स्ट्रॅटेजी आहे ना, ती लवकरच खूप मोठी असायला हवी. आणि त्या मोठीच कशी असू शकते, तर हेच बघा. आज आपले रितेश भाऊ तिकडे OTTच्या घरामध्ये गेले होते. विकेंडचा वार तिकडे चालू होता. त्यांची एक वेब सिरीज आली आहे किंवा एक OTT वर त्यांची एक मूवी आलेली आहे, त्याचं नाव आहे पिल. त्या पिलचं प्रमोशन करता करता त्यांनी दोन, काय होतं ते, एका दगडात दोन पक्षी मारलेले आहेत. आणि दोन पक्षी कुठले? एक तर मराठी बिग बॉसचा एक नवीन होस्ट, त्याची एंट्री, बिग बॉसच्या फॅमिलीमध्ये रितेश देशमुखची एंट्री, प्लस पिलचं प्रमोशन, ह्या मूवीचं प्रमोशन, ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी एका दगडामध्ये साध्य केल्या आहेत. आणि कुठं ना कुठेतरी खूपच जास्त मोठ्या प्रमाणाचा इम्पॅक्ट हा बिग बॉस मराठीचा आता महाराष्ट्रामध्ये पडणार आहे. कारण की हा एक नॅशनल टेलिव्हिजनच्या शोवर, एक किंवा नॅशनल लेवलच्या एका शोवर तिकडे आपलं मराठीचं प्रमोशन झालेलं आहे. आणि ही कुठं ना कुठेतरी खूपच महत्वाची आणि बिग बॉस मराठीसाठी अत्यंत खुशीची गोष्ट आहे. कारण की ह्यांनी खूप मोठा बूस्ट हा बिग बॉस मराठीला मिळणार आहे. आणि खूप सारी ऑडियन्स जी आहे ना, ती 100 आणि 101% ही मराठी बिग बॉसकडे आता वळणार आहे. कारण की खूप लोकांना माहिती आहे की बिग बॉस OTT सीझन 3 यंदा काही एवढा जास्त चालत नाहीये, थोडासा नॉर्मलच चालू आहे. त्यामुळे आता ह्यांनी स्ट्रॅटेजी वापरली आहे की मराठीच्या शोला आपण खूप मोठं करूया आणि जेवढं जास्त त्याचं प्रमोशन करून, जेवढं जास्त हाईप बनवून तिकडे लोकांना एंगेज करूया ना. आणि त्याच पद्धतीचे हे जे अपेक्षित कंटेस्टंट आहेत ना, ते पण तसेच आहेत मित्रांनो. त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका, यंदा बिग बॉस मराठी सीझन 5 सुपर डुपर हिट होणार आहे. आणि त्याच्या मागचं कारण आहे आजचं प्रमोशन, जे की बिग बॉसच्या OTTच्या घरामध्ये केलेलं आहे ह्या अँडमोल शाईनी आणि कलर्सच्या टीमने. तर नक्की मित्रांनो, तुमचं काय मत आहे? तुम्ही रितेश भाऊला बघितलं का बिग बॉस OTTच्या घरात? तर आवडलं का तुम्हाला? ते सगळ्या गोष्टी तुम्ही कमेंटमध्ये सांगा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना, तर सबस्क्राईब करा. कारण की तुमचं एक सबस्क्राईब ही खूप जास्त मोटिवेट करत असतं. चला आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.